नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून. पेट्रोल डिझेल खिसा कापणार का? आकड्यांचं गणित पहा. या संदर्भात कांतीलाल तातेड या अर्थशास्त्राचा अभ्यासक याचा लेख लोकमतमध्ये आलेला आहे. तो लेख वाचून दाखवतो आणि याबद्दल आपले काय प्रतिक्रिया आहेत या संदर्भात कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. पेट्रोल डिझेल खिसा कापणार का? आकड्याचं गणित पहा. देशातील तेल कंपन्यांना प्रचंड तोटा भरून काढण्याची दरवाढ सरकारसाठी अटळ असेल तर मग एकदा सगळी गणिते घालून आकडे काय सांगतात पहा. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी 15 मे पासून पेट्रोल डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपये तर CNGच्या किमान किमतीत प्रति किलो 2 रुपयांनी वाढ केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तेल कंपन्या पेट्रोलसह प्रति लिटर 24 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 30 रुपये तोटा सहन करावा लागत असून तेल कंपन्यांना दररोज साधारण 2400 कोटी रुपयाचा तोटा सहन करावा लागतो असे सरकारचे म्हणणे आहे. अमेरिका, इस्रायल व इराण युद्ध सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने देशात 74 दिवस पुरेल इतके म्हणजे 13 मे पर्यंत पुरेल इतका कच्चा तेलाचा साठा असल्याचे वारंवार सांगितले होते. याचाच अर्थ पेट्रोल व डिझेल विक्री देशात उपलब्ध असलेल्या जुन्या किमतीच्या साठ्यातूनच आतापर्यंत केली जात होती. त्यामुळं पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ न केल्यामुळे तेल कंपन्यांना दररोज 2400 कोटी रुपयाचा तोटा होत असल्याचे गणित कसे जुळणार हा क्वेश्चन टॅग आहे. आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्यामुळे तेल कंपन्यांना खरोखर मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न. 15 मे 2026 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेट कच्च्या तेलाची किंमत $107.29 प्रति बॅरल व $1 किंमत 95.76 रुपये होती. म्हणजेच 1 लिटर कच्च्या तेलाची किंमत 64.71 रुपये प्रति लिटर होती. त्यात आयातीचा खर्च, वाहतुकीचा व तेल शुद्धीकरणाचा खर्च तसेच विक्रेत्याचे कमिशन याचा विचार करता पेट्रोलची किंमत 70.51 रुपये प्रति लिटर येते. त्यासाठी मुंबईमध्ये ग्राहकांना प्रति लिटर 106.68 रुपये मोजावे लागतात. याचाच अर्थ ग्राहकाला आजही पेट्रोलसाठी प्रति लिटर किमान 36.17 रुपये केंद्र व राज्य सरकारने विविध प्रकारचे कर तसेच तेल कंपन्यांच्या नफ्यापोटी मोजावी लागतात. मुळात आपण कच्च्या तेलाची 60 ते $65 प्रति बॅरल किंमत असताना तसेच डॉलरची किंमत साधारणपणे 87 रुपये प्रति डॉलर असताना कच्च्या तेलाचे साठे केले होते. तसेच रशियाने आपल्याला कच्च्या तेलावर मोठ्या प्रमाणात सवलत दिली होती. याचा विचार करता ज्या पेट्रोलची किंमत प्रति लिटर 45 रुपयांहून कमी होती त्यासाठी नाशिकमधील ग्राहकाला 14 मेपर्यंत 104.78 रुपये प्रति लिटर मोजत होते. असे असताना तेल कंपन्यांना पेट्रोल व डिझेलवर प्रति लिटर 24 रुपये व 30 रुपयाचा तोटा होतो. हे कसे काय? पेट्रोल व डिझेलवर आकारण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या कराच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उदाहरणार्थ 2024-2025 आर्थिक वर्षात केंद्र सरकारला पेट्रोल व डिझेलवरील कराचे 4,12,181.40 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळाले तर राज्य सरकारला 3,25,583.15 कोटी रुपयाचे कराचे उत्पन्न मिळालेले आहे. 2024-2025 आर्थिक वर्षात 4 सरकारी कंपन्यांना सुमारे 70,000 कोटी रुपयाचा नफा झाला होता तर 2025-26 या आर्थिक वर्षात केवळ सुरुवातीच्या 9 महिन्यात RIL, ICOP, BCL, HPCL या सरकारी मालकीच्या 4 तेल कंपन्याने 1.37 लाख कोटी रुपयाचा नफा मिळवला आहे. तर HPL या तेल कंपनी मार्च 2026 अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत 4,901.50 कोटी रुपयाचा आजवरचा सर्वोच्च नफा मिळालेला असून गेल्या वर्षी याच तिमाहीत तुलनेने नफ्यात 46% वाढ झालेली आहे. तेल कंपन्यांच्या जगातील 51 राष्ट्रांकडून कच्चे तेल खरेदीत असतात
त्या ब्रॅट कच्च्या तेलाव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात इतर किमतीचे कच्चे तेलही खरेदी करत असतात. कच्च्या तेलाच्या किमतीत कमी असतात त्यावेळी देशातील संबंधित तेल कंपन्यांशी किमान 3 महिन्याचा करार करतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढ झाली तरी आपल्या तेल कंपन्यांची वाढीव दराने नव्हे तर कराराप्रमाणे कमी किमतीत तेल खरेदी करतात. डॉलरच्या तुलनेने रुपयाची किंमत कमी झाली की तेल कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ होते आणि सरकार त्यावर विडलॉक फॉल कर आकारून हजारो कोटी रुपये कराचे उत्पन्न मिळवते. हा सगळा पैसा ग्राहकाच्या खिशातून जातो. हे गणित लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळं हे जे काही पेट्रोल डिझेलमुळे आपण सरकारला नुकसान होत आहे हे सांगणं चुकीचं आहे. सरकारने पेट्रोल डिझेलवर चांगल्या प्रकारे कमवलेलं आहे. तसेच रिलायन्स कंपनी आहे, यांच्या कंपनीने चांगला नफा 4 वर्ष कमवलेला आहे. रशियाकडनं कमी दरात मिळवलेला तेल हा इतर कंपन्यांना फॉरेन कंपन्यांना विकून मोठ्या संख्येनं कमाई केलेली आहे. आणि आता केलेली कमाई आता तेल भाव वाढल्यामुळं आता ते का सहन करत नाही हा प्रश्न आहे. तेल कंपन्यांनी गेल्या 4 वर्षामध्ये कमी किमतीचा अल्प दरात रशियाकडून घेतलेलं तेल याच्यावर मोठ्या प्रमाणात नफा कमवलेला आहे. आणि असं असताना आता तेलाच्या किमती वाढल्यामुळं तेल कंपन्या जबाबदाऱ्या झटकतात. सरकार देखील जबाबदारी झटकते. असं का आहे? तुम्ही 4 वर्ष कमवलेत, आता थोडा लोकांना पण त्याचा फायदा द्या अशी एक अपेक्षा आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.